ही गोष्ट 5 वर्षापूर्वीची आहे, जेव्हा मी फक्त 24 वर्षाची होती। त्यावेळेस माझी ताई प्रेग्नंट होती, त्यामुळे तिच्या देखभालीसाठी मी तिच्या घरी गेलेली होती। मी ताई सोबत तिच्याच रूममध्ये झोपायची। त्यांच्या परिवारात 3च लोक आहेत, ताई, ताईची सासू आणि माझे जिजा। ताईला 9वा महिना सुरू होता। एक दिवस जेव्हा तिला वेदना सुरू झाल्या, तेव्हा माझे जिजा आणि ताईची सासू ताईला घेऊन दवाखान्यात गेले आणि मी घराची देखरेख करायला थांबले। घरचे सारे काम आटोपून मी विचार केला की चला आता अंघोळ करू, कारण की आता घरी कोणीच नव्हतं, म्हणून मी बिंदास अंघोळ करू लागले। बाथरूम मध्ये येऊन मी तिथल्या आरशात स्वतःच्या शरीराचं रूप न्याहाळायला लागले। अंघोळ करून मी हॉलमध्ये आली। जशी मी हॉलमध्ये आली तसेच मला दाजी दिसले। मला माहितीच नव्हतं की ते केव्हा दवाखान्यातून वापस आले। त्यांची नजर जशी माझ्यावर पडली तसं ते मला वरून खालपर्यंत न्याहाळायला लागले आणि मी एकदम स्तब्ध उभी राहिली। तशी मी कपडे घालून होते, पण जेवढे पाहिजे तेवढे नाही। बाकी तुम्ही समजू शकता। मी वापस बाथरूम मध्ये पळाले। बाथरूम मध्ये येऊन मी जिजांना म्हणाली, सॉरी जिजा, मला नव्हतं माहित की तुम्ही केव्हा आलेत। जिजा काही न बोलता बाहेर गेले। मला आता बरं वाटत नव्हतं, कारण या आधी असं कधीच झालं नाही। त्यानंतर जिजाने मला चहा बनवायला सांगितली, पण मी त्या दिवशी काही जास्त त्याच्या सोबत बोलली नाही। आता जिजाची नजर वेगळी झाली होते, हे मला त्याच्या गजरेवरून समजले होते। ते माझी खूण काढत होते आणि मी काही म्हटल्यावर बोलायचे, तू माझी साळी आहे, एवढं तर चालतच ना। त्याच रोजच झालं होते। घरी जास्त कोणी राहत नव्हते, कधी जिजा तर कधी ताईची सासू। त्यामुळे जिजाला अजून खूण काढायचा वेळ मिळत होता। आता मला पण थोडं आवडू लागले होते, कारण जिजा हे पाहायला खूप सुंदर होते। ते जेव्हा ताईला पाहायला आले तेव्हा मला पण चांगलं वाटले होते, पण मी त्या वेळेस तसा विचार केला नव्हता। आता मला पण विचार आला होता, कारण या सर्व गोष्टी मला आवडू पण लागल्या होत्या आणि भीती पण वाटत होती। पण एक दिवस असा आला आणि न व्हायचे ते झाले। मी किचन मध्ये काम करत होते, मला काही वस्तू दिसत नव्हत्या, म्हणून मी जिजाला विचारले। त्यांनी मला सांगितलं, ते बघ वरती ठेवले आहे। मी बोलले, तो डब्बा मला काढून द्या, पण त्यांना वरती चढणे जमले नाही। जिजा बोलले, तू चढ, मी आहे। मी किचन वरती चढले आणि डब्बा काढायला गेले, तसाच माझा तोल गेला आणि मी खाली पडत होते, तर मला जिजाने पकडले। त्यांनी आता मला पूर्ण घट्ट पकडले होते। त्यांनी पकडताच मला एकदम अंगात आग लागली, कारण त्याचे हात नको तिथे पण लागले होते। मला आता कसतरी वाटू लागले आणि जिजा माझ्याकडे पाहू लागले। त्याची नजर आता वेगळ्याच दिशेने जात होती। त्यांनी मला आता काय करू असं झालं होते। पूर्ण अंगात आग पसरली होती। मला आता त्यांना प्रतिसाद द्यायला कोणी रोखू शकत नव्हतं आणि तेच झालं, मी त्यांना प्रतिसाद देऊ लागले। त्यांच्या प्रत्येक कामात मला आता आनंद वाटू लागला। थोड्या वेळाने सर्व शांत झालं। जिजा बोलले, तुला कुठे लागलं तर नाही? मी बोलले, नाही, तुम्ही मला पकडलं तर कसं लागणार। अशाच गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।